आज आमचे मित्र राजेशजी चव्हाण यांच्या मार्ग तामाणी येथील गावी हॉटेल इंदिरा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आमचे खास मित्र राजेश चव्हाण. आता ह्यानंतर आम्ही फिश थाळीवर ताव मारणार आहोत. बाकी लहान आमची जी मुलं आहेत त्यांनी बिर्याणी, चिकन थाळी, झुणका भाकरी, बुर्जी भाकरी असं सगळं सांगितलेलं आहे. आता आम्हाला फिश थाळी येणार आहे. त्यांच्यावर ताव मारून झाल्यावर आम्ही अवश्य तुम्हाला चवीचं काय आहे ते सांगू. आणि जाताना तुम्हाला आम्ही इंदिरा हॉटेलचा व्ह्यू दाखवू. चिपळूण गुहागर रोडवर आहे. अवश्य थांबा. आधी आम्ही चव घेतो मग तुम्हाला सांगतो. ते आता आपले किचन दाखवत आहेत इंदिराचं. चिकन बिर्याणी आहे बाबू. ते आमचे मेन आचार्य आहे. हां, मेन आचार्य आहे. त्यांच्या हाताचा स्वाद सर्वजण घेत असतात. नाव कसं काका तुमचं? विजय वानकर. विजय वानकर. या आमच्या मित्राच्या ताई आहेत. त्यांचं नाव आहे नेहा चव्हाण. नेहा चव्हाण. आणि अजून सहकार्य आहेत त्यांचे. सुंदर स्वच्छ किचन आहे. आणि ह्यातूनच आपल्याला जो आस्वाद मिळतो, फिश थाळी, वडे, मटण, वडे, चिकन, बोंबील आणि बाकी वेगवेगळे मांसाहारी पदार्थ, शाकाहारी पदार्थ हे इथे आपल्याला सर्व तयार करून स्वच्छ आहे किचन. हे सर्व सहकार्य आहेत. म्हणजे किचनमध्ये आपल्याला पदार्थ बनवून देतात. आता आमची ऑर्डर येणार आहे त्यामुळे बघू आता गर्दी पूर्ण हॉटेलला. हा व्ह्यू आहे. हा आपला चिपळूण गुहागर रोड आहे. हॉटेल इंदिरा. हा चिपळूणकडून येणारा रोड आहे. आणि हा असा इकडे जातो गुहागरला. आणि हे बघा आप्पा चव्हाण यांचे हॉटेल इंदिरा. स्वादिष्ट जेवण. आमचे मित्र राजेश चव्हाण यांचे हॉटेल आहे. आपण जाता येतात ज्यावेळेला गुहागरला पर्यटनासाठी याल तेव्हा अवश्य येथील पदार्थांची चव घेऊन घ्या. इथे मांसाहारी पदार्थ चांगले असतात. मी असं ऐकलेलं आहे. पहिल्यांदाच माझ्या मित्राच्या हॉटेलला भेट द्यायची आज माझी वेळ आलेली आहे. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. वास चांगला येत आहे. आता बघूयात. थाळी आली समोर की तुम्हाला दाखवतो. ही आमची बच्चे कंपनी युनिव्हर्सिटी तायक्वांदो स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. मार्ग तामाणी महाविद्यालयात. भूमी मॅडम खात आहेत बिर्याणी. भूमी मॅडम कशी चव आहे? म्हणजे तोंडाने सांगा ना. छान आहे म्हणतात भूमी मॅडम. बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी. छान चव आहे म्हणतात. या दीदीने काय सांगितलं आहे? व्हेज बिर्याणी पण छान आहे. आणि ह्या मॅडमचा अजून बुर्जी भाकरी यायची आहे परंतु हळू आलेली आहे. वा वा वा. बुर्जी भाकरी पण आलेली आहे. प्रथम घास घेऊन ते आता त्यांचं आपल्याला सांगतील, मनोगत व्यक्त करतील की कशी आहे. अजून नाही, अजून चव लागली. अजून दुसरा घास घ्यायची गरज आहे. नाही, अजून एक दुसरा घास घ्या. नको म्हणतात. मॅडमला खेळायचं त्यामुळे काही खाणार नाही. यात सध्या घेतली आहे जिम ट्रेनर आणि त्यांच्यासोबत खास मैत्रीण. त्यांची खास मैत्री. या सुंदर स्वच्छता असलेलं इंदिरा हॉटेल. वेगवेगळ्या जिल्ह्यामधून खेळायला आलेली मुलं आहेत युनिव्हर्सिटीच्या तायक्वांदो मॅचेससाठी. आणि हे मालक शेठ राजेशजी चव्हाण. घरगुती पदार्थही आपल्याला मिळतात. म्हणजे चव आपल्या जेवणासाठी चव आणतात ते आपले पदार्थ कुडलीला फॅक्टरी आहे. हां, ते लोकल लोणचं, आंबा लोणचं, लिंबू लोणचं, लसूण लोणचं सगळी उत्कृष्ट आहे. मिरचीचा ठेचा, हां, फोडणीची मिरची. आणि आपण आपल्या चिपळूणला दळी आहेत. दळी त्यांचा मसाला वापरतो सगळ्या जेवणामध्ये. बरं. उत्कृष्ट चव येते. दळी मसाला चिपळूण.
हां छान, म्हणजे सगळं घरगुतीचं वापर आहे आपल्याकडे, घरगुती वापर. त्यामुळे चव चांगली असते. हो. बरोबर. इथं हातात आपल्या घरगुती चकल्या आहेत, पापड आहेत, लोणचे आहेत. दळीवाले आपल्याला मसाला स्पेशल बनवून देतात. हां म्हणजे सेपरेट तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सांगितलेलं आहे तसं ते बनवून देतात. तसं ते बनवून हो, देतात. हो. बरोबर. नाही तुमची ख्याती आम्ही ऐकलेली आहे, त्यामुळे आज खास चव घ्यायला आलो आहे आम्ही. थोडे जवळचे मित्र असून आम्हाला अजूनपर्यंत वेळ मिळाला नव्हता. फक्त आम्ही ऐकू होतो की आमची ती सोलकढी टेस्ट करून बघा. हो हो बघणार, अवश्य अवश्य अवश्य. होय काय मुंबईतनं आत्याने भेट दिलेली आहे शेठच्या. हे आपल्या चिपकून येथील कारागिरांनी बनवलेलं आहे. तसे आपल्या घरातील जुन्या वस्तू, पूर्वीचा काळ आठवतो आपल्याला. स्वामी पनवेलला मूर्ती बनवली आहे महाराज. ओरिजिनल आहे. ओरिजिनल शिवराज्याभिषेकाचा जो आहे हां ती मूर्ती आहे. राज्याभिषेकामध्ये महाराजांनी जे गेलेलं होतं बरोबर. ते सेम सगळे किंमत हां आणि तो फोटो पण महाराजांचा ओरिजिनल. फोटोचं आणि मूर्तीचं काय बोललात महाराजांच्या? महाराजांची जी मूर्ती आहे ती शिवराज्याभिषेकावेळी महाराज ज्या याच्यावरती म्हणजे ज्या पोझिशनमध्ये बसले होते ती पोझिशन आहे आणि ते सिंहासन म्हणजे तसं ते मूर्ती घडवलेली तिथे. आणि तिथे पनवेलला जे बनवतात किल्लारे म्हणून आहे, तर ते सगळीकडे या मूर्त्या जशी मागणी आहे त्याप्रमाणे ते देतात. ठीक आहे. जो फोटो आहे तो दुबईतून आलेला आपल्याला. महाराजांचे जे प्रसारक आहेत जगभरात महाराजांची कीर्ती पसरली पाहिजे तर त्यांचा एक ग्रुप आहे मुंबईमध्ये. आमचा आधीपासून काम करतो तिथे सर्व्हिसला आहे, त्याने आपल्याला दुबईतून ते पाठवले. ठीक आहे. छान छान. आमची थाळी आलेली आहे. वा छान 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 छान. सुरमईचा पीस बघा, सुरमईचा पीस बघा किती छान आहे. आता आमच्या मॅडम पण सुरमईवर ताव मारणार आहेत. बघा सुरमई पीस आहे, मच्छी करी आहे, सोलकढी, चपाती, भाकरी, आपल्या तांदळाच्या भाकऱ्या मिळतील आपल्याला ऑर्डरनुसार. बाकी याच्यातच वडे चिकन, वडे मटण, बिर्याणी हे सर्व आहे. आता आम्ही आणि ह्या आमच्या मित्राच्या सौभाग्यवती आणि हॉटेलच्या मालकीनबाई आणि आम्हाला आग्रहाने सांगतायत की काय काय घ्या. आम्हाला सोलकढी आवडलेली आहे, त्यामुळे आता परत आम्ही एक एक ग्लास सोलकढी ऑर्डर करतो. छान आहे सोलकढी, खरंच छान आहे. शेट सोलकढी 2 ग्लास घ्या. सोलकढी आलेली आहे. आता एक ग्लास सोलकढीवर ताव मारतो मस्त पैकी. कोळंबी मसाला आलेला आहे. आता कोळंबी मसाल्याची चव घेऊया. मॅडम चव घेतात, बघू आता. येतो आम्ही. छान मस्त जेवण होतं. आम्ही पण सगळ्यांना सांगू जेवणाबाबत छान जेवण आहे. आम्ही आस्वाद घेतला, तुम्ही पण सगळ्यांनी या चव्हाण दाम्पत्यांच्या इंदिरा हॉटेलचा पदार्थाचा येऊन आस्वाद घ्या. छान पदार्थ आहे, सकाळी नाश्त्यापासून अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत चांगली चव आहे. आम्ही घेतली आहे, तुम्ही या अवश्य.
चला शेठ, जातो आम्ही, पुन्हा भेटू. येतो म्हणावं. येतो 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 जातो म्हटलं, चला बाय. येत नाही. येतो. चला. पुन्हा या. पुन्हा या. त्या साईडला रेस्टॉरंट घरी या. हे आहे, आम्ही आता चांगलं पोट भर जेवण केलेलं आहे. सुरमई फ्राय, हा चिपून गुहागर रोड आणि आप्पा चव्हाण यांची हॉटेल इंदिरा. जाता येता अवश्य भेट द्या. अच्छा बाय.